आयुष्यमान टेक्सासची गायकवाड, अशोकजी गायकवाड आणि उपस्थित उपासक उपासिका यांना सप्रेम देईल. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आपण हा वर्षवासाचा उपक्रम या ऐतिहासिक पवित्र धर्मभूमीवर राबवत आहे, त्याबद्दल मी सर्वांचे कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण वर्षवासाची जी ही संकल्पना आहे, ही संकल्पना, या संकल्पनेमागचा जो आपल्यासाठी जो एक विचार आहे तो हा आहे की प्रत्येक बुद्धांनी या काळामध्ये आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये धम्म श्रवण करून तो आचरणात आणण्यासाठी आपली वाटचाल करतो. धम्म नुसता ऐकायचा विषय नाही, चर्चेचा विषय नाही, तर धम्म हा आचरणाचा विषय. मी कुठलंही मार्गदर्शन करणार नाहीये की मी एवढा विद्वान नाही की मी कोणाला मार्गदर्शन करू शकतो, पण जे आपले मार्गदाता आहे त्या मार्गदाताने जे काही लिहून ठेवलेलं आहे तेच फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे, कारण आता जे 8 दिवसापासून तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी वर्षवास काय ही संकल्पना सुद्धा कळलेली असणार. आणि या जो तिथल्या हा जो ऐतिहासिक कर्मभूमीचा जो इतिहास आहे हा पण आपल्याला माहिती आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे उघड्या डोळ्याचं धरून तिथं दिलेलं आहे त्याच्या मागचं काय उद्देश आहे हा पण बऱ्यापैकी काही लोकांना माहिती असू शकते, काहीच्या माहिती नसू शकते. तर हा जो वर्षवासाचा कालावधी आहे, तो हा जो वर्षवास कन्सेप्ट जो आलेला आहे तो ऍक्च्युली त्यावेळेचा जो भिक्षू संघ होता, हा भिक्षू संघ, वर्षा म्हणजे पावसाळा आणि वास म्हणजे वास्तव्य. तर या वर्षा ऋतूमध्ये भिक्षू संघाचे जे हाल अपेक्षा पावसामुळे होत होता, नदीला पूर येत होता, नाल्याला पूर येत होता, सरपटणारे प्राणी होते, सर्दी खोकला येईल, आजार होते, त्यांचे चिवर ओले व्हायचे आणि त्यांच्याकडे फक्त मोजके चिवर दोनच तेव्हा तर दोनच होते. आता त्याच्यानंतर 3 चिवर ठेवण्याचा त्यांना अधिकार होता. आधी पहिल्यांदा सुरुवातीला एकच चिवर होतं आणि त्यानंतर जेव्हा विशाखाने तथागताला जे वर मागितलेले त्यामध्ये हा एक वर होता, म्हणजे ती मागणी होती. वर म्हटल्यापेक्षा ती मागणी होती की तथागता, मला असं माहिती आहे की भिक्षू संघाच्या नियमाप्रमाणे भिक्षू संघाला फक्त एकच चिवर ठेवण्याचा अधिकार आहे किंवा ती मान्यता आहे. तर त्यांच्याकडे एकच चिवर असल्यामुळे आणि ते जेव्हा या वर्षा ऋतूमध्ये एका स्थानावर दुसऱ्या स्थानावर जाणे करत असतात तेव्हा ते ओले होतात आणि त्या ओल्या अंगाने राहिल्यामुळे त्यांना विविध आजार करतात आणि ते ओलं झालेला जे चिवर आहे ते चिवर, त्याच्याकडे दुसरं चिवर नाही, दुसरं कुठलंही कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना ते चिवर काढून ते सुखावं लागत होतं आणि नग्न अवस्थेमध्ये तेवढा वेळ त्यांना राहावं लागतं. तर विशाखाला हे फार थोडं किळसवाणं वाटलेलं आणि त्यांची करुणा त्याच्यामध्ये की हे या नियमामध्ये बदल केला जाऊ शकतो. आणि मग त्यांनी तथागताला सांगितलेलं की एक चिवर ऐवजी भिक्षू संघाला 2 चिवर बाळगण्याचं जर आपण मान्यता दिली तर मला वाटते हा प्रश्न निकालात निघू शकतो. आणि त्यानुसार तथागतांनी त्या दिवसापासून भिक्षूंना 2 चिवर बाळगण्याची मान्यता दिली. आणि इतर कारण जे आपल्याला माहिती आहे ते माहिती आहे की त्यावेळेस या काळामध्ये सहसा ही जी रोगराई पसरते किंवा शेतकऱ्यांचं जे पीक असते तर त्यावेळेस असे 5-10 भिक्षूंचा संघ नसायचा, तर 500,000 भिक्षूंचा संघ. तेव्हाची परिस्थिती बघा, कुठल्याही ट्रान्सपोर्टचं जाण्या येण्याचं दळणवळणाचं कुठलंही साधन नसताना, कुठलेही रस्ते नसताना, जंगलातून डोंगरातून वाटतुंबी नदी नाले हे पार करून भिक्षू संघ एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचा. तर या काही समस्यांवर तोडगा म्हणून तथागतांनी भिक्षू संघाला एक असा आदेश दिलेला
की तुम्ही हा 3 महिन्याचा काळ, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेचा जो काळ आहे, या काळामध्ये तुम्ही ते जे तुमची गाववस्ती असेल, लोकवस्ती असेल, तिथल्या बुद्धविहारामध्ये किंवा कोणी एखादी सामायिक एखाद्या बांधकाम केलेलं असणार किंवा एखाद्या राज्याने कुठल्या गोष्टी तयार केलेल्या असणार, मोठे मोठे बंद त्या काळात बुद्धाला दान मिळालेले होते, अशा ठिकाणी राहून आपण धर्मसाधना करायची आणि जो आजूबाजूचा लोकवर्ग तिथे उपलब्ध आहे त्यांना जाऊन धर्मदेशना करायची. ही पार्श्वभूमी वर्षवासाची होती. कालांतराने हा वर्षवास जे जिथे जिथे बौद्ध संस्कृती रुजलेली होती तिथे तिथे आषाढ पौर्णिमा आणि सोबतच त्या दिवशी धर्मचक्र परिवर्तन दिन, म्हणजे त्या दिवशी जे आहे ते धर्माचं चक्र आहे तथागतांनी परिवर्तित केलेलं आहे, गतिमान केलेलं आहे. म्हणून तो दिवस आपण आषाढ पौर्णिमेचा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करत असतो. आणि तो आपण भारतातच नाही तर जेवढे हे 18-20 बौद्ध राष्ट्र आहेत, कंबोडिया असू द्या, व्हिएतनाम असू द्या, श्रीलंका असू द्या, थायलंड असू द्या, मलेशिया असू द्या, तिबेट असू द्या, लडाख असू द्या, ह्या प्रत्येक ठिकाणी हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आणि आदराने साजरा करण्यात. आणि आजची स्थिती आपल्या विभागाची बघितली तर आजच्या नसं एक पॉझिटिव्ह वातावरण दिसतं त्या प्रत्येक विहारामध्ये. आधी ती गोष्ट नव्हती. आता सोशल मीडियामुळे किंवा जे लोकांमध्ये अवेअरनेस यायला पाहिजे ती अवेअरनेस आल्यामुळे जवळपास छोट्या मोठ्या विहारांमध्ये वर्षवासाचे कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे सुरू आहे. काही ठिकाणी नसेल पण बहुतेकच्या ठिकाणी मी फार धम्मासाठी पॉझिटिव्ह गोष्ट एक होकारार्थी संकल्पना आहे ही. आणि बाबासाहेबांना हीच अपेक्षा होती की या काळामध्ये प्रत्येक बौद्धांनी धम्म श्रवण करून त्याचं आचरण करावं. मी त्याचं वारंवार सांगतोय की धम्म हा चर्चेचा किंवा भाषणाचा विषय नाही. एक शिको या नाही बघा आचरणात. पण आता मी थोडंफार इथे काही गोष्टी ज्या आहेत ज्या समाजामध्ये चुकीच्या वर्तनाविषयी पण मी माझ्या तोंडातून काही शब्द येतील, त्याला वेगळ्या अर्थाने घेऊ नका, कारण मी पण त्या समाजाचा घटक आहे. त्या तुमच्या चुका आहेत, त्यात माझ्याही चुका आहेत. त्याच्यामुळं आपण एक आपापसात एक काय म्हणताला इंटरॅक्शन चर्चासत्रासारखं आपण विशेषण घेतोय. तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आपले काय म्हणतो मुक्तीदाते, तथागत आपले मार्गदर्शक. आणि बाबासाहेबांना आपण मुक्तीदाते यासाठी म्हणतो की आपलं जे आधीचं जीवन होतं, प्रत्येकाला नवीन काही सांगायची गरज नाही, आपलं आधीचं जीवन ते जीवन कुठल्या पद्धतीने आपण जगतो ते प्रत्येकाला बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे तुम्हाला एक मानव म्हणून सुद्धा अधिकार नव्हता. जरी तुम्ही मानव म्हणून जन्माला आला असेल पण तुम्हाला एका जनावराला जी किंमत होती ती सुद्धा कवडीची किंमत तुमच्या जीवनाला. जो एक हाडा मासाचा प्राणी आहे, जो बोलतो आहे, ज्याला संवेदना आहे, त्या व्यक्तीला या नैसर्गिक जे रिसोर्सेस होते ते सुद्धा इथल्या प्रस्थापित धर्मव्यवस्थेने नाकारलेले होते. बरोबर, इथपर्यंत बरोबर. आणि बाबासाहेबांच्या मनामध्ये ते विद्यार्थी वयात असताना त्यांच्यामध्ये हे जे गुण आहे धर्माचे हे त्यांच्यामध्ये गुण. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा त्यांना बुद्ध चरित्र लिहिलेलं जे त्यांनी बडोदा सरकारसाठी करून बडोदा राज्यामध्ये जी एक संस्था होती त्या संस्थेच्या विनंतीवरून त्यांनी माझं चरित्र लिहिलेलं होतं. ते बुद्ध चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थी त्यांना भेट दिली. त्याचं जेव्हा त्यांनी वाचन केलं तेव्हा त्यांना थोडीफार का होईना बुद्धाची साहित्यातून ओळख निर्माण झाल्यासारखी झाली. आणि तिथूनच बाबासाहेबांचा जो चालू होता तो बाबासाहेबांचा जो चालू होता तो अन्याय विरुद्ध छीड आणणारा होता. मानवतातेविषयी त्यांच्या मनामध्ये अपार करुणा निर्माण झालेली होती. आणि तेच त्या समाजामध्ये जीवन जगत होते. त्या हीनतेचं त्या निश्चित जीवन जगत होते. ही तर एक होती. पण
इतर सगळ्या ज्या बाबी ह्या नैसर्गिक गोष्टी घडतात त्याच्यासोबत बाबासाहेब अटॅच झालेले होते आणि त्यांनी असं ठरवलं होतं की या गोष्टीचा आपण त्याच्यानंतर कसोशीने अभ्यास करायचा, प्रयत्न करायचा. ते जेव्हा कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये शिकायला गेले तिथे सुद्धा बाबासाहेबांच्या सगळ्या धर्माचा अभ्यास त्यांनी चालू केला. बाबासाहेब एका भाषणामध्ये त्यांचे जेव्हा एक फिरत महोत्सव साजरा केला मुंबईला, त्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात की कोणाला कुठलाही तरी प्रश्न असेल या धर्माविषयी, या बुद्धांच्या धर्माविषयी काही काही साहित्यिकांनी काही काही प्रस्थापित लोकांनी चुकीच्या भावना निर्माण केलेल्या, चुकीचं साहित्य लिहिलेलं आहे. तर माझं असं सांगणं आहे की कुठलाही तरी जगातला विद्वान असेल त्या विद्वानासोबत मी चर्चा करायला तयार आहे आणि त्यांचे जे काही आक्षेप असेल बुद्धाच्या धर्माविषयी ते आक्षेप मी माझ्या बुद्धिप्रामाण्यवादाने ते मी तोडून काढायला तयार आहे. कारण त्याचं कारण त्यांनी लिहिलेलं की जगामध्ये कोणी किती अभ्यास केलेला धर्माचा माहिती नाही, पण मी 30 वर्ष सतत धर्माचा अभ्यास केला. किती वर्ष? 30 वर्ष. फार मोठा कालावधी होता. बाबासाहेबांना जे उन्नतपूर्व आयुष्य भेटलेलं 65 वर्षाचं, त्याच्यामध्ये त्यांचं 25 वर्ष की 30 वर्ष हे शिक्षण बाळपण याच्यामध्ये गेलं. किती आयुष्य भेटलं असेल आणि त्याच्यात बुद्ध धर्माचा अभ्यास करून सतत विद्यार्थी दशेपासून बुद्ध धर्माचा अभ्यास करून 30 वर्ष गेले. किती वर्ष? 30 वर्ष. करू शकतो आपण कोणीतरी कुठला विद्वान तर. आणि त्यांनी एकाच धर्माचा अभ्यास केला नाही तर त्या वेळेमध्ये जेवढ्या तत्वज्ञान विचारधारा धर्म अस्तित्वात होते त्यांचा इत्तमभूत अभ्यास केला. म्हणजे तुम्ही जर त्यांना विचारले बाबा ह्या पुराणामधला हा अध्याय ही आयात कोणता आहे, त्या आयात तो वाचून टाकू शकतो. कुठल्या फादरला जर त्यांना रेफरन्स द्यायचा असेल तर ते कुठलं बायबल आहे, कारण बायबलचे वेगवेगळे वर्षन आहे, तर कुठल्या बायबलच्या वर्षनमध्ये कुठे काय सांगितलं आहे तो रेफरन्स ते फादरला देऊ शकतो. तर किंवा तुमचं वेट म्हणा, तुमची तेव्हाची हिंदू संस्कृती होती याच्यामध्ये सगळे पकड होते. रामायण असू द्या, महाभारत असू द्या, प्रत्येक विषयाचे ते जाणकार. आणि यामुळेच त्यांनी जेव्हा ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजे बीबीसीला जेव्हा एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलेलं होते की बाबासाहेब आपने यही धर्म क्यों चुना, आपके लोगों को क्यों यही धर्म आपने दिया है. तर बाबासाहेबांचं फार छान त्यांनी त्याच्यात मांडणी केलेली होती की बुद्ध जो आहे बुद्ध हे विज्ञान नाही, बुद्ध हे वैज्ञानिक आहे, बुद्ध हे समानता मानतात, बुद्ध हे विश्वबंधुत्व, प्रेम या ज्या गोष्टी आहेत त्या जगाच्या पाठीवर जो मानव वर्ग राहतो त्या सगळ्या मानवाचा कल्याणकारी मार्ग आहे. हे कुठल्याही तत्वज्ञानामध्ये किंवा धर्मामध्ये सांगितलेलं नाही. आणि असा हा पवित्र धर्म, असा हा शुद्ध बुद्ध बाबासाहेबांनी आपल्या पदरात टाकलेला, पण आपल्याला त्याची किंमत अजूनही कळलेली दिसत नाही. ज्या प्रमाणात 70 वर्षापासून आपल्याला 1956 आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध दिला, तर त्यावेळेस त्यांना आतापर्यंतचा जर आपण आपला प्रवास बघितला, या समाजाचा जर प्रवास बघितला, तर जी बाबासाहेबांना अपेक्षा होती त्या अपेक्षेवर हा समाज खरा उतरलेला दिसत नाही. काही प्रमाणात त्याच्यावर काम झालेलं, पण जी अपेक्षा बाबासाहेबांना होती, कारण बाबासाहेब 1944 एका भाषणामध्ये सांगतात, मला वाटते ते भाषण 1956 आहे, ते भाषण काठमांडूला धर्मपरिषद होती आंतरराष्ट्रीय. त्या धर्मपरिषदेमध्ये डॉक्टर आनंद कोचेने बाबासाहेब ने वहाँ पे अपने भाषण में ये बात कही थी, कारण त्यावेळेस त्यांची सगळी भाव कालावलेली होती. मुझे अगर 2 साल और जिंदगी बीतती है तो, ये बाबासाहेबांना आपल्या स्वास्थ्याविषयी परिपूर्ण माहिती होती की माझं स्वास्थ्य किती बिघडलेलं आहे. म्हणून त्यांनी हे वाक्य तिथे विचारलेलं होतं की जर मला जास्तीचं 2 वर्षाचं जरी आयुष्य मिळालं तर या 2 वर्षामध्ये मी 5 करोड भारतीय लोकांना बौद्ध बनवे. किती? 5 करोड. छोटा आकडा नाही, 5 करोड लोकांना मी बौद्ध बनवून दाखवे प्रतिज्ञा.
पण त्यांना ते 2 वर्षाचं आयुष्य मिळालं नाही. आपल्याला माहिती आहे की तिथून 1 महिन्यामध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना होत्या त्या वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी आपल्याला पुस्तक रूपी लिहून ठेवलेल्या आहे. पण आम्हाला ते वाचायला वेळ नाही आणि ज्यांनी वाचून केलं आहे त्यांना ते आचरणात आणायला किंवा इम्प्लिमेंट करायला वेळ नाही. आता हा जो तुम्हाला धम्मध्वज आहे, हा धम्मध्वज जेव्हा तुम्ही एखाद्याचं सत्कार म्हणा किंवा एखाद्याचे तुम्ही सत्कार करताना त्याच्यात देता, तर हा जो ध्वज आहे ह्या ध्वजाचं फार मोठं महत्त्व आहे. हे नुसते रंग नसून हे जो व्यक्ती शिलाचरण करू शकतो, ज्या व्यक्तीने हे याला तुम्ही उपक्रम म्हणत असाल, हे ज्यांनी तुम्ही देत आहे त्या व्यक्तीची आपण लायकी तपासून करावी. ही छोटी मोठी गोष्ट नाही, मी पुन्हा काही हे म्हणून नाही, हे छोटे छोटे गोष्टी आहे. पण याचं एवढं महत्व आहे की माझ्या आता मी हे खांद्यावर 10 मिनिट जरी केली तर माझं हे 10 मिनिटाचं आचरण पूर्ण आणि परिपूर्ण शुद्ध असायचं. मला तो धम्म आचरणात आणता आला पाहिजे. आणि धम्म काय आहे, आता आपला जो विषय तुम्ही विचारला होता, तर सिद्धार्थ गौतमाला जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त झाली, सम्यक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सम्यक संबुद्धांनी हे जे उच्च कोटीचं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं होतं, मिळवलेलं होतं, प्राप्त झालेलं नाही, मिळवलेलं होतं. मिळवणे आणि प्राप्त होणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी. प्राप्त म्हणजे कोणीतरी आणि तुम्हाला देऊ शकतो. मिळवणे म्हणजे त्या गोष्टीचा अभ्यास करणे, तेवढी कठीण त्याकरिता परिश्रम घेणे. आणि सिद्धार्थ गौतम आणि त्यांनी जेव्हा गृहत्याग केला, ते 28 वर्षाच्या नंतर त्यांनी जो गृहत्याग केलेला, तर वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त झाली. आणि त्या दिवशी जेव्हा त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाले, ते एकदम वेगळे विश्वास गेले. त्यांच्या मनामध्ये ज्या आनंदाच्या लहरी उठलेल्या होत्या, तो आनंद ते व्यक्त करू शकत होते. एवढं आनंद ती जी स्टेज आहे बुद्धांचं म्हणजे काय, ते कुठल्या व्यक्तीचं नाव नाही, त्या अवस्थेचं. जो व्यक्ती त्या ज्ञानाच्या अवस्थेला पोहोचतो त्याला बुद्ध म्हणतो. आणि म्हणून म्हणतो आपण की इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती बुद्ध होऊ शकतो. त्याची जर तेवढी कठीण साधना, तेवढं डिवोशन असेल, तेवढं डेडिकेशन असेल, तो व्यक्ती अर्थात प्राप्त करू शकतो. तर तथागताला जेव्हा हे ज्ञान लोकांमध्ये वितरित करायचं होतं, सांगायचं होतं, तेव्हा त्यांच्या मनापुढे जो प्रश्न निर्माण झाला होता की हे जे अतिउच्च दर्जाचं ज्ञान आहे, हे ज्ञान लोकांच्या पचनी पडेल की नाही. आता मी इथे बोलतो आहे, तो समोरच्या सुट्ट्या वर्गाला त्याच्या त्या गोष्टीला ते करेक्ट करून होते, तर ते काय म्हणजे काहीतरी विना बोलून गेले. तर तथागत त्या विवंचनीत असताना एक मन जे होतं त्यांचं की आपण हे हा जो आनंद आहे आपल्या पुढच्या मर्यादित न ठेवता, हा जो आनंद आहे हा इथल्या प्रत्येक मानव जातीकरिता जर आपण ही शिकवण जर आपण या पूर्ण मानवी वृत्तीमध्ये प्रसारित केली, तर कदाचित हे जे दुःखदायक संसार आहे, ह्या जे प्रत्येक मानवी इथला दुःखी आहे वेगवेगळ्या गोष्टी, याला कुठेतरी हा आनंदी राहण्याचा, हा कल्याणाचा मार्ग त्यांना देणं ही माझी जबाबदारी आहे. आणि मग ते त्याच वेळेसपासून ठरवतात की हा धर्म, हे धर्माचं ज्ञान मी प्रथमतः कोणाला सांगायला पाहिजे. आता कुठल्याही वस्तू देऊन गेल्या आणि ते ज्ञान नाही, कारण पंचवर्गीय प्रवर्तिकांना धर्माचं ज्ञान प्रथमतः देण्याच्या आधी त्यांची भेट 2 व्यापाऱ्यांसोबत झाली. पंचवर्गीय जे प्रवर्चक होते, जे तथागतासोबत कधी काही प्रवर्चक करत होते, त्या लोकांच्या आधी त्यांना 2 व्यापारी भेटलेले होते. जसं बुद्धांचं प्राप्त झाल्याने ते एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाण, तर त्यांना ते बसले असताना 2 व्यापारी, एक आणि एक वल्लभ,
या दोन व्यापाऱ्यासोबत त्याची गाठ पडलेली. त्या व्यापाऱ्यांनी आणि कुशल विचारून ते त्यांच्या मार्गाला गेले. पण हे एवढं मोठं तत्वज्ञान या व्यक्तीजवळ आहे, तुमचं त्यांना कुठे ठाव ठिकाणा लागल्यामुळे त्यांना ही संधी चालून आलेली होती ते त्यांची गमावली. त्यांनी त्यांचं हे काहीतरी भेट म्हणून त्यांनी आपलं जे केश एक तोड केलं आणि ते त्याच्यावर त्यांनी नंतर सूट बांधली. तर हे प्रथम दोन त्यांना व्यापारी भेटलेले. काय म्हणतात ते त्यांच्या मनात असं आलं की त्यांचे जे आधी गुरु होते आलारकाम आम्ही आता बुद्धाने धर्म वाचतात, तर आलारकाम आणि जो त्यांना सांख्यिकीचा सिद्धांत शिकवलेला होता, तर त्यांना असं वाटलेलं की यांना बऱ्यापैकी या तत्वज्ञानाची थोडीफार माहिती आहे, हे लगेच कनेक्ट केली. आता तुम्हाला थोडीफार माहिती आहे म्हणून मी इथे तिथे सांगू शकतो, धर्म सांगू शकतो. मी एखाद्या मंदिरात जाऊन किंवा कुठल्या एखाद्या इंटरेस्टमध्ये पण या गोष्टी नाही सांगू शकतो, कारण त्याची तेवढी ती कनेक्ट होणार नाही, कारण याचा हा अभ्यास आहे. तर त्यांना असं कळलं की त्यांचं काही दिवसापूर्वी देवाण झालेलं आहे, ते मृत्यू झालेलं आहे. नंतर त्यांच्या याच्यात दुसरे जे गुरु होते राम उत्तर म्हणून त्यांचं त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला आणि आपण हे तत्वज्ञान हे जे मला बोधी प्राप्त झाली आहे ही बोधी विशेष ज्ञान आहे, कारण हे आपल्याला ओळखतात, त्यांच्यासोबत आपण बसून ध्यान भावना शिकलेली नाही. तर त्यांचं पण एक 8 दिवसापूर्वी निधन झालं. मग आता कोणाला सांगायचं कशी होतं. मग त्यांनी त्यांच्या डोक्यात आलं की आपल्यासोबत जे 5 परिवार त्यावेळी साधना करत होते ठीक आहे, आपण त्यांना जर सांगितलं कसं त्यांना शोधलं पाहिजे. मग त्यांना त्यांचा पत्ता भेटतो आणि त्यावेळेस ते मृगदाय वनामध्ये ते 5 परिवार आपली साधना करत तथागत त्या दिशेने जातात आणि ते त्यांचं तिथे आश्रम असतो, गणपती असतो, तिथे तथागत जातात. तथागतांना येताना बघून त्यांच्या मनामध्ये थोडीफार चीड निर्माण होते, कारण ते जेव्हा सोबत ध्यान साधना करत होते, तपस्या करत होते, तेव्हा असं ठरलेलं होतं की आपण अन्न ग्रहण करायचं आणि कठोर तपस्या करायची. तर आपल्याला जसं सगळ्यांना माहीत आहे की सुजाताची पृथ्वी त्यांनी प्राशन केलेली होती आणि त्यामुळे त्यांना ताजतवानं वाटत होतं. आणि तेव्हा त्यांना त्याचं महत्त्व समजलेलं की आपण शरीराला खूप ताडून वगैरे काही फायदा होणार नाही, कारण आपण जर जिवंतच राहू नये तर ते ज्ञान कोणासाठी कसं मिळवणार. म्हणून त्यांनी तो मध्यम मार्ग निवडून अन्नप्राशन केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे ते 5 परिवार ज्या ठिकाणी राहत होते त्या दिशेने जेव्हा तथागत चालले होते त्यांना ते बघतात आणि त्यांच्यामध्ये असं एक भाव निर्माण होतो की आपण या सिद्धार्थ गौतमाचे कुठे स्वागत करायचं नाही. फार एक बाजूला बसवा आणि काय तुझं ते बोलू आपण. पण तेव्हा त्या काळात जी पद्धत होती कोणी आलं तर त्यांना आसन असतं पाहिजे, त्याच्यासाठी आसन टाकून द्यायचं. आता आपण जर खुर्ची देतो तिथे आसन तयार करून द्यायचं आणि गरम पाणी असेल ते कोमट पाणी असेल ते आणि त्याचे पाय उतरले तेव्हापासून करतो. तर त्यांना असं वाटतं की आपण आपल्या जागेवरून काही हलायचं नाही, त्याला येऊ द्या तसेच आपला ते जसे तथागत त्यांच्या जवळ जातात आणि त्यांच्यामध्ये जे तेज निर्माण झालेलं होते बुद्धत्व प्राप्त झालेलं ते तेज त्यांच्या बॉडी शरीरावर पूर्ण ते दिसत होतं. आता एखादा विद्यार्थी जर जेव्हा मेरिटोरियस विद्यार्थी एखादे कुठं ऑलिम्पियाड सारखी गणिताचा ऑलिम्पियाड किंवा तो मेडिकल आहे एखाद्या, तर तो जेव्हा सांगताना त्याच्या चेहऱ्यावर तेज असतो. तो जेव्हा सांगतो म्हणजे असं ऑब्झर्व करायचं त्याला मोठं जेव्हा यश भेटते व्यक्तीला तर त्याचं जे यश आहे ते त्याच्या चेहऱ्यावर झळकत असते. तर ते तथागताचा जो तेजोमय चेहरा होता तो बघून त्या लोकांची जी आतीची जी भावना होती ती पूर्णतः निगेटिव्हची पॉझिटिव्ह होती. त्यांना वाटलं की नाही आपण यांचं स्वागत करायला पाहिजे. ते उठतात, कोणी त्यांचं जीवन देतो, कोणी बकेटवर पाणी आणते, तेव्हा बकेट नसेल काय ते भांडण असेल आणि त्याच्यासाठी आसन टाकतात. होय आणि तथागत आसनच होता
आणि मग त्यांचं वार्तालाप चालू होतो. कदाचित सांगतात की आपण त्याकरिता आपण प्रवचन घेतली आणि आपण त्या गोष्टी करत होतो साधनामध्ये, तर मी तो मार्ग शोधून काढलेला, मला ते ज्ञान प्राप्त झालेलं, ते ज्ञान मला मिळालेलं आहे आणि ते ज्ञान सांगण्याकरिताच मी तुमच्याकडे आलेलो. त्यांचा वार्तालाप चालू असताना कुठलं ज्ञान आहे, काय आहे, तर तथागत त्यांना हे जे सम्यक ज्ञान आहे याविषयीची त्यांनी माहिती देतात. आणि असं नाही की हे मला मिळालं आहे आणि हेच खरं आहे असं, त्यांना ते प्रश्न विचारतात, हे असं आहे तर यास होईल का, त्यांचा प्रश्नाचे उत्तर द्या की हुकारात नाही ते सांगतात ते योग्य. आणि हे जे वार्तालापमध्ये जो ते त्या धर्माचा मार्ग सांगतात त्याला आपण काय म्हणतो विशुद्धीचा, तथागताचा विशुद्धीचा मार्ग आहे. ते एक चॅप्टर आहे बुद्धाने. तो विशुद्धीचा जो मार्ग आहे, तो विशुद्धीचा मार्ग हा आहे की जे आज आपण बुद्धवंदना धर्मवंदना संगवंदना त्याच्यामध्ये जे पहिले वंदना घेतो आपण, त्यामध्ये जे पंचशील आहे ते पंचशील म्हणजे तथागताने सांगितलेला विशुद्धीचा मार्ग आहे. आता हे पंचशील आपण दररोज म्हणतो, जशी कविता म्हणते विद्यार्थी तसं आपण ते पंचशील म्हणतो, पण त्या पंचशिलेचा जो अर्थ आहे, ते शील काय आहे, त्या शिलाचं महत्व काय आहे, हे आपण फार कमी लोक समजून घेण्याचा, जाणण्याचा आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. मी काय शकतो फार कमी, अत्यंत कमी. आता तुम्ही पानाती पाहता वेरमणी शिक्का पदम समाधी आणि असं म्हटल्याने किती लोकांना हे कळते की मी प्राणी मात्रावर दया करायला पाहिजे, त्यांची हिंसा करायला नाही पाहिजे, कुठल्याही पक्षाची याची त्याची, असं आपल्या डोक्यात येते का ते जेव्हा आपण पंचशील म्हणतो. म्हणजे खरंच होतं सांगायचं की आपण जेव्हा पंचशील घेतोय, आता आपण घेतली आपल्या मनात तो भाव आला होता, आपण जेव्हा पानाती पाहता वेरमणी शिक्का पदम समाधी आणि असं म्हणतो, असं किती लोकांच्या डोक्यात अशी भावना आली होती की हे जे शील आहे ते या कारणासाठी आहे की आपल्याला प्राणी मात्राची हत्या करायची नाही, प्रत्येकाला दया भावनेने बघायचं आहे, असं आपल्या डोक्यात आलं का? आला असेल तर फार छान. वेरमणी शिक्का पदम समाधी. आता किती लोकांना याचा अर्थ कळते हा पण एक $1,000,000 क्वेश्चन आहे, फार मोठा प्रश्न. तरी तो आपल्याला चालू राहायचं दिवसामध्ये काय होते, वादामध्ये काय होते. आता हेच माहिती नाही, तुम्ही म्हणता की दिवसावादा वेरमणी शिक्का मनाचं आहे म्हणतो. मी हा शब्द वापरलेला की जसा आम्ही विद्यार्थी असताना आता ही कुठल्या वर्गात सातवी. आता तुम्ही जसं गेले वर्गामध्ये मग त्या शाळेची जी प्रार्थना असते ती प्रार्थना असते, किती विद्यार्थ्यांनी त्याचा अर्थ समजतो त्यांची माहिती. मग मॅडमनी म्हटलं की कविता म्हणून लागतो ती कविता, पण फार कमी लोकांना त्या कवितेचा अर्थ माहिती असतो. तसंच आपलं झालेलं आहे की हे जे आहे आपण जेव्हा पंचशिलाचे आपण जे त्रिरत्न वंदना घेतो, त्रिरत्नाला जे शरणागमन असते, आता हे जे त्रिरत्न आहे हे पंचशील तर नंतरची स्टेज आहे. हे जे त्रिरत्नाला आपण शरण जातोय की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हे त्रिरत्न प्रत्येक बुद्धाच्या जीवनामध्ये यांचं जे महत्व आहे हे फार अतिमोलाचं, फार महत्वाचं रत्न. याला रत्न काय म्हटलं गेलं? कुठल्याही प्रेशियस मौल्यवान गोष्टीला आपण रत्न वापरतो. आपल्याला सांगितलं त्रिरत्न आहे, बुद्ध धम्म आणि संघ. या त्रिरत्नाला आपण जेव्हा शरण जातो, शरण झाले ते मी अनुसरणार ही प्रतिज्ञा घेतो. नुसतं आपण म्हणायचं म्हणून बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, लोक काय केला विषय काय आहे, धम्म हे कुठलं रत्न आहे, संघ हे काय रत्न आहे, हे जर आपण 70 वर्षापासून जर शिकत आलो असतो, समजलं असतं, ते श्रवण केलं असतं, ते आचरणात आणलं असतं की आज जी समाज हा वाईटतेची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे एक सामाजिक, त्या परिस्थितीच्या 10 पट पुढे असते. किती 10 पट नाही, मी तर म्हणतो 100 पट पुढे असते.
आज जे थोडंफार आपण शिक्षक होतो, डिग्री घेतो, 4 लोक नोकरीवर आहे, 4 अधिकारी आहे, त्याच्यात जो आपण आनंद मानून घेतो, पण आजही आपल्या 80 ते 75% ते 80 लोकांची जीवनचर्या आधी जशी होती तशीच आहे. आता मी खेड्यातून आलेलो आहो, माझं गाव आहे, मी काल झोपडपट्टीत जाऊन आलो पिंपरीला, जिथे पुराचं पाणी गेलं तिथे मी राहुल कांडेकर सरांचं जे पेज आहे त्या पेजवर मी नाही जाऊन तिची परिस्थिती मला ह्या ज्या ग्राउंड रियालिटीज जे आहेत ते माहिती. आजही ही जी दिसते थोडीफार चमकदमक ती फार तर झालं तर 25% लोकांमध्ये, अजून 75% समाजाला, 25% लोकांची गरज आहे. 75% लोकांना सर 25% लोकांची गरज आहे, पण हा 25% याचा वेळ द्यायला याच्याजवळ वेळ नाही. तो आपल्या तुल्यात राहतो, त्याला जे मिळालं ते सांभाळण्यात त्याचा पूर्ण वेळ जातो आहे. त्याच्यात कशी वाढ होईल त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही कार्यक्रम त्या व्यक्तीकडे नाही. त्याच्यातले 5% लोक सोडून दे, जे जागरूक आहे त्याला काहीतरी करण्याची धडपड, काहीतरी करत आहे, हे थोडंफार दिसते आहे, तर 5% लोकांना सोडलं तर 20% लोकांची परिस्थिती आहे ती कशी आहे. आणि ते बाबासाहेबांनी वेगवेगळी त्यांचं जी ही वेदना आहे ती वेदना त्यांनी समाजासमोर प्रकट केलेली आहे. आणि आपण फार लोकांना एक वाक्य, फार प्रसिद्ध वाक्य आपल्याला माहिती असते की बाबासाहेब म्हणतात की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया है. पढे लिखे लोक काय असं कसं आम्ही तर करतो, बाबासाहेबांनी ही अपेक्षा, बाबासाहेबांनी बुद्धांनी धर्म कोणासाठी लिहिलेला, त्यांना कोणतं एखाद्या लिटरेचरचं पारितोषिक पाहिजे होते, त्याच्यासाठी पुढे एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला मिळते. जसे आताचे साहित्यिक आहे, 2-4 लाईन लिहिते की लगेच तो आपल्याला पारितोषिक भेटलं पाहिजे, पुरस्कार भेटले, त्याच्यासाठी खूप पारितोषिक असं होतं. जेव्हा बाबासाहेब बुद्धांनी धर्म लिहिला होता त्यावेळेस बाबासाहेबांचं स्वास्थ्य कसं होतं तुम्ही लोकांना, ते बसू शकत नव्हते, ते बसू शकत नव्हते, त्यांचं बीपी ब्लड शुगर सगळं हाय लेवलवर होतं, सगळं हाय लेवलवर, कुठेही कमी नव्हतं. म्हणजे माझं तर असं एक वाचनात आहे की बाबासाहेब किंवा रात्रीचे 2 वाजेपर्यंत लिखाण काम करायचे, दत्तू 12-1 वाजता निघून जायचं, कारण त्याचंही घर होतं. आणि जो अलीगड रोडचा अलीगड रोडवरचा जो बंगला आहे तिथून नानाचंद दत्तूचं जे घर होतं तिथे सायकल जायचे पहिल्यांदा. ती नानाचंद दत्तू आपल्याला खूप कमी लोकांना त्याचं महत्व नाही. नानाचंद दत्तू सायकलने पायपीट करून त्याची बायको एवढ्या रिमोट एरियामध्ये एकटी राहते. हा व्यक्ती बाबासाहेबांची सेवा करून कधी 12 वाजता, कधी 12:30 वाजता, कधी 1 वाजता हा सायकल घेतो. हा व्यक्ती सायकलने 25 किलोमीटर जातो. तेव्हा सारखे आता कुठली कंडिशन नव्हत्या, जरी दिल्ली असली तरी विरान जागा, जंगल, हे ते. आता हे मंत्र्यांचे बंगले वगैरे तुम्हाला माहिती आहे किती मोठ्या मोठ्या एरिया असतात, चिप पाकून दिसत नाही त्यांच्या बंगल्यात इथून गेला असेल तरी. मोठ्या मोठ्या एरियामध्ये त्यांचे बंगले जंगलातच असल्यासारखे असं वाटतं तुम्ही. आता हा व्यक्ती बाबासाहेबांची सेवा करून सायकलने पायपीट करून आपल्या बायकोला जायचं. ती वाट बघत असेल, ती कशी झोपली. आणि त्यांचं पुन्हा सकाळला उठून 8 वाजता तयारी करून तो व्यक्ती पुन्हा ऑफिसला, त्याचं जॉब ते एका गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये नोकरी, ऑफिसचं काम करायचे. 5 वाजता ऑफिस सुटलं की पुन्हा सायकल धावपळ बाबासाहेबांच्या मुलगा होता. तर बाबासाहेबांनी हा जो बुद्धाने धर्म लिहिला तेव्हा त्याची जी प्रकृती साथ देत होती तर त्यांना बसणं होत नव्हतं. तर ते आपला पाय घोट्यावर येऊन त्या पायाला किंवा शुगरचा पेशंट असतो, त्याचे गुडघे हे ते ठिकाणी होतात. तर ते दोन्ही आपला पाय असं बांधून ठेवायचं, अंगात ठेवायचं. आता या माणसाने एवढे अपार कष्ट घेऊन तुमच्यासाठी हा पवित्र धर्मग्रंथ लिहून ठेवलेला आहे. आणि स्वतःला बौद्ध समजणाऱ्या व्यक्तीला जर वेळ असेल त्याच्यामध्ये काय लिहून ठेवलं आहे त्याचे परिश्रम तुम्हाला काही त्याचे उपकार काही माहिती, काही कृतज्ञता नाही आपल्याला. खूप झालं
झालं तर 14 एप्रिलला एक दोन नाचतो, पांढरे कपडे घालतो, मी उधळतो आणि झालं आपलं बाबासाहेब. फार मोठी शिकायची काय, फार मोठी शिकायची काय समज. ज्या धर्माप्रती त्यांची एवढी एक जिज्ञासा होती, एक ओढ होती. त्यांनी म्हटलं की त्यांनी 1952 सगळं राजकारण त्यांनी सांगितलं की यानंतरचा माझा कालावधी हा पूर्ण आणि पूर्ण धम्म प्रचार आणि प्रसारासाठी आपली लोक कुठे आहे, आपली लोक याच्या मागे जातात आहे, त्याच्या मागे जातात आहे आणि एकच वाक्य घेऊन सांगतात आहे. काय सांगतात आहे? स्वाभाविक वाक्य तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब हमको शासन करती जाएगी, बाबासाहेब लोगों राजकारण सबकी चावी हुई है, समाज सबकी. बाबासाहेबांचं लिखाण काम, त्यांचे वाक्य लोकांनी आपापल्या परीने आपल्या सोयीनुसार वापरले. त्याला सांगत की याच्या पाठीमागचा रेफरन्स दे, ते नाही दे. प्रत्येक वाक्याचं एक कॉन्टेक्स्ट असतं. शाळेत जाणारे आपण सगळेच गेलेलो आहोत, तेव्हा आपल्याला एक मराठीचा जो विषय राहायचा त्याच्यामध्ये एक वाक्य दिलं राहायचं, त्या वाक्याचा जो प्रश्न राहायचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट कर. हे वाक्य कुठल्या संदर्भात त्या लेखकाने त्या कवीने वापरलेलं होतं हे त्या विद्यार्थ्यांना लिहून दाखवायचं. हे रेफरन्स आपल्याकडे जो असतात, आपण एक तेवढा पाय उचलतो आपल्या कामाचा, बाकी सुरू कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेबांनी दिली. जे कॉन्स्टिट्यूशनच्या एक आर्टिकल मध्ये बुद्धिझम, त्याच्या प्रियंबर मध्ये बुद्धिझम टाकून आणि हे बुद्धिझम मध्ये तुझं धर्म हे जगण्याचं एका माणसाने दुसऱ्या माणसासोबत कसं जगायला पाहिजे, त्यांनी कसा व्यवहार केला पाहिजे, त्याला धर्म. पण आताची ही जी इतर धर्म आहे ते धर्माच्या व्याख्यामध्ये येते हे बाबासाहेब म्हणतात. जो धर्म करतो तो धर्म काय नाही. जो धर्म समानता शिकवतो, जो धर्म बंधुभाव शिकवतो त्याला धर्म, तो माणसाचा धर्म. व्हॉट इज रिलीजन? धर्म म्हणजे हे नाही कोणीतरी एखाद्या काल्पनिक व्यक्तीचं एखादी डिवाइन इमेज आहे त्याची उपासना करा म्हणजे धर्म. धर्म हा माणसासाठी आहे, माणसाच्या कल्याणासाठी आहे आणि हा मानव निर्मित आहे. हा काय मानव निर्मित. लोक काही सांगत असे, लोक मुस्लिमत आहे, उधर से आहे, इधर से आहे, सगळ्याला जे आहे थेरीज आहे त्या सगळ्या तुमच्या आमच्या देशात रुजवल्या गेलेल्या आहे वारंवार. असं कुठला धर्म सांगेल तुम्हाला की तुमच्यासारखा आडामासाचा दिसणारा प्राणी याला तुम्ही गावाच्या बाहेर ठेवा, याला पिण्याचं पाणी देऊ नका, याला चांगले कपडे घालू नको द्या. कुठला धर्म सांगू शकतो? कुठला धर्म सांगू शकतो की दुसऱ्या धर्माला विरोध करा, रक्तपात करा, आपला धर्म श्रेष्ठ आहे, माझंच आहे का? हा धर्म होऊ शकतो का? धर्माची व्याख्या करता आली पाहिजे. कोणी जो धर्म करतो त्याला मी एकच विचारतो, बाबा धर्म मला काय आहे समजून सांग. मुसलमानाला विचारतो, ख्रिश्चनाला विचारतो, प्रत्येक विचारामध्ये माझ्या संपर्कात येतात तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारतो. प्रत्येक धर्म मग शेवटी काय आहे मिळून करून मानवता. मानवतेचं काय तत्व? मानवता म्हणजे व्यक्ती होते काय? तर हा जो निषेधीचा मार्ग आहे त्या लोकांनी जेव्हा 5 पंचवर्गीय परिवाराच्या सांगितले काय तुला शोधला सांगितले जे आर्य असताना आर्य सत्य आहे 4 आर्य सत्य जे सांगितले आणि त्याच्यानंतर ते जे 4 आर्य सत्य आहे, जर तुम्हाला दुःखाचं विच्छेदन करायचं असेल, विरोध करायचं असेल, कुठे मार्ग तर मार्गावर अतिक्रमण करण्यासाठी कुठलं काय करावं लागेल आणि त्याच्या पुढे म्हणजे आर्य असताना मार्ग. आता हे कोणासाठी सांगितलेलं? भिक्षूसाठी सांगितलेलं. आपण उपोषण करता इथे कोणी वर्षामध्ये उपोषण हा प्रकार माहिती आहे कोणी?
उपवास जो शब्द आलेला आहे ह्या लोकांनी तो उपवासालाच घुमून फिरून इकडे उपासा. आता उपवास म्हणजे फक्त अन्न ग्रहण न करणे याला उपवास. हा उपवास झाला आताच्या पद्धतीने. तो पण तेव्हाचा लोकांचा तो हा नाही. हे आता बनवला. आता तर ते अन्न ग्रहणचं सोडा त्याच्या 4 डबे खिचडी खातात ते पण करत. आता हे बौद्ध धर्मीयांसाठी ते उपवासच आहे. आता कुठले भंतेजी आले ते तुम्ही जेव्हा त्यांच्याकडून ॲक्शना घेता बरं, तिथे भंतेजी बसतात, तिथे उपासक बसतात, मग आपल्या भगिनी त्या ॲक्शना करतात आणि भंतेजी त्याला होकार देतात. बरोबर आहे, मी असं करणार नाही. तर 85 अधिक 3 त्याच्यामध्ये शील जोडले तर त्याला उपवासासाठी अष्टशिला अष्टशील अष्टांगिक मार्ग वेगळा अष्टशील 85 प्लस हे जे 3 शील आहे जे उपवासामध्ये इन्क्लूड केलेले आहे की मी कुठले नाच गाणे ह्या गोष्टी करणार नाही, मी उच्च शय्यावर झोपणार नाही, मी कुठलेही सुगंधी द्रव्य वापरणार नाही. हे जे 3 आणि हा विकार भोजन वेळेमध्ये म्हणजे अयोग्य वेळी जेवण करणार नाही किंवा आहार घेणार नाही. आता हे आपण जर आपल्या स्वास्थ्याविषयी बघितलं किती आवश्यक आहे. तुमचं मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी किती आवश्यक आहे. आता हे जर उपवास प्रत्येक बौद्धांनी म्हणजे स्वतःला बौद्ध म्हणतात ते किती बौद्ध आहे तो त्यांचा विषय. आपली बरीचशी मंडळी बाय डिफॉल्ट बौद्ध झाली. पीछे था इसलिए आगे है, बाकी काही बौद्ध धर्म तर हा फार मोठा गंभीर विषय आहे. आणि जेव्हा आपण धर्म ऐकतो धर्म सहन करतो तर आपण फार काळजीपूर्वक आणि ते गंभीर तो विषय आहे तसं आपण आपले मनाची स्थिती तयार करणे. तर हा जो विशुद्धीचा मार्ग आहे हा जो विशुद्धीचा मार्ग इथं प्रत्येक बुद्धांना प्रत्येक स्वतःला बौद्ध समजणाऱ्या उपासक उपासिकांना ते उपासक उपासिका किती आहे तो पण एक वेगळा विषय आहे. कारण उपासक म्हटल्यावर किंवा उपासिका म्हटल्यावर तो त्या गोष्टीचं आचरण करतो आहे हा त्याच्यानंतर आहे की नाही. मग आज जे इथे आपण बघतो इथे जमलेलो आहोत, आपण जे हे ऐकतो आहे आपण ते कुठेतरी त्याच आपण एक आपण त्याला रिव्ह्यू म्हणतो. आता माझे बरेचसे शब्द काही काही म्हणजे आपण त्याला जेव्हा अवलोकन करतो त्या गोष्टीचं ते अवलोकन करताना आपण कुठे चुकले ना आपण तर आपला मास्टर दुरुस्त करू शकत नाही. आता वयाचे मी 48-45 वर्ष घालवले ते गेले. आता उरलेलं जे आयुष्य आहे माझे त्याच्यात तर मला चालावं लागेल ना त्या मार्गावर की नाही. चालणं का चालायला पाहिजे कारण मला कोणीतरी सांगते आहे म्हणून सांगायला लिमिट ठेवलेला आहे. तो सांगते म्हणून नाही चालायचं. हे कोणी लिमिट ठेवलेलं आहे काय लिमिट ठेवलेलं तो धम्म काय आहे. तर धम्मावर जोपर्यंत माझी श्रद्धा असणार नाही तोपर्यंत मी त्याचं आचरण करणार नाही. आणि आपल्यामध्ये श्रद्धा ही आहे ही जवळपास शून्यवत आहे. बरेचसे होत आहे 90% लोकांमध्ये श्रद्धा बघायला भेटत नाही. आता ही श्रद्धा काय बांधव तर श्रद्धा काय बांधव श्रद्धा एखाद्या गोष्टीचं नाव आहे का. ही जी श्रद्धा आहे ही जी गोष्ट तुमच्या समोर तुमचं आदर्शवत ठेवली जाते त्या आदर्शाला आपण जेव्हा विनिमय होतो त्यांच्यासमोर त्या आदर्शाला म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या श्रद्धापूर्वक आपण स्वीकार. जशी आपली आई वडिलांवर एखाद्या चांगल्या मुलाची श्रद्धा असते जे आई वडील म्हणेल तसंच तो मुलगा वाटतो. काय त्यांना माहित आहे माझे आई वडील मला चुकीच्या गोष्टी सांगणार नाही चांगलंच करेल माझ्याकडनं. ही ती श्रद्धा आहे जी आताच्या पिढीमध्ये नाही आहे. तो पुन्हा वेगळा भाग आहे. तर ही जी श्रद्धा आहे
तुम्ही त्यांना मुक्तीदाता म्हणता, मार्गदाता म्हणता, तर त्यांच्याविषयी तुमची श्रद्धा नसायला पाहिजे. आणि तुम्हाला खूप काही करावं लागते त्यांच्यासाठी, पण आम्ही त्या श्रद्धेने आताची जी प्रस्थापित इतकी सिस्टम आहे त्या सिस्टमच्या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धेशी आम्ही ही श्रद्धा जोडतो. कळलं? कन्फ्युजन कुठे? मग एखादा उत्तम पुस्तक वाचणारा बोलतो स्वतः, अरे काय श्रद्धा श्रद्धा आम्हाला बुद्धांनी श्रद्धा सांगितली, बुद्धांनी आम्हाला कुठे सांगितली, बाबासाहेबांनी सांगितली अंधश्रद्धा म्हणजे तो श्रद्धा समजायला. आता याच्यामध्ये शब्दांचा खेळ आहे. जसं हत्या व या लोकांनी हे शब्द फिरवलेले आहे की त्या श्रद्धेच्या पॉझिटिव्ह मिनिंगला त्यांनी तुमच्यामध्ये एकदम निगेटिव्ह करून टाकल्या. श्रद्धा अंधश्रद्धा. आता कोणी जरी म्हटलं याची श्रद्धा आहे, श्रद्धा म्हणजे त्या तत्वज्ञानावर असलेला तुमचा विश्वास. श्रद्धा म्हणजे ट्रस्ट. आपण ट्रस्ट फॉर्म करतो, मला वाटतं ही पण ट्रस्टच असेल तुमची. ही जी ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टिंग आपण काय म्हणतो विश्वासू, विश्वस्त मराठी ट्रस्टी. व्हेअर आय कॅन ट्रस्ट म्हणजे तो माझं काहीतरी कल्याण करणार आहे. पण आजकाल वेगवेगळ्या ट्रस्ट काय काम करते सगळ्यांना माहिती. तर हा जो ट्रस्ट आहे याला श्रद्धा म्हटलं. ही श्रद्धा तुमची त्या तुमचे जे आदर्श आहेत त्या आदर्शाविषयी श्रद्धा नसल्यामुळे आम्ही त्यांचं ऐकत नाही. हा माझा वैयक्तिक आहे. आपण आपल्या आईवडिलांवर विश्वास असेल तर आपण त्यांचा ऐकतो ना. ज्याच्यावर विश्वास नसेल तर आपण भांडण करते. ते घराघरामध्ये मुलं ऐकत नाही, त्याच्या कंप्लेंट असतात. मुलगी ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही. त्याला म्हणलं अरे फोन नको बघू, तू डबल फोन बघतो. कारण तो पालकावर त्याची श्रद्धा नाहीये. आपल्या बाबतीत तेच घडलेलं आहे. मी हे तुम्हाला थोडं स्पष्ट करून सांगतो. आपण सगळं मानतो इथे, आपण सगळं बरोबर आहे बाबा, बाबासाहेबांनी एफर्ट घेतले, श्रम घेतले, स्वस्त नसताना त्यांनी सगळं केलं आणि आपण इथून उठलं. आता एखादा दुसऱ्या धर्मीय माणूस, आता एखादा शीख व्यक्ती, ते गुरुद्वार आहे, तो जर जात असेल, त्याची गुरु साहेबांवर एवढी श्रद्धा आहे, तो तिथे थांबेल, तिथे ते गुरु ग्रंथ साहेबांचा तो प्रणाम करेल. तिथे असेल त्याच्याकडे वेळ तर तो त्या लंगरमध्ये सहभागी होईल, त्याची सेवा देईल. याला श्रद्धा. याला काय म्हणतात? श्रद्धा. आता विहार त्याची श्रद्धाच नाही माझी, तू विहार केलं कसे? श्रद्धा लागेल ना त्याच्यासाठी येण्यासाठी. मी माझ्या आईवडिलांच्या पाया कधी लागेल, माझी श्रद्धा असेल की या व्यक्तीने माझं काहीतरी कल्याण केलं आहे. खरी गोष्ट आहे की तुम्ही आईवडिलांची पाय जे कोणी लागत असेल, काही कोणी काही गरज नाही आहे, काही कोणाच्या पुढे झुकायची नाही. ही एक श्रद्धा आहे, विनम्रता आहे. त्या व्यक्तीने कार्याविषयी प्रदर्शित केलेला तो आदर आहे. काय आता याने म्हटलं की राहुल गांधी असं असं काम केलं, एक्नॉलेजिंग दॅट वर्क ही असतात फॉर द सोसायटी. हे एक्नॉलेजमेंट आहे, दुसरं काय. बाबा चांगलं केलं म्हणजे काय, तुम्ही ते विश्वासार्थीने ऍक्सेप्ट करताय. त्यांनी ज्या दोन गोष्टी केली त्या समाजात तर ऍक्सेप्टिंग दे. मग आम्ही हे काय केलेलं, त्या श्रद्धेला बाहेर काढलं. जसं आम्ही तत्वची बाहेर काढून नंतर त्याची आम्ही श्रद्धा बाहेर काढून ठेवली. कारण बाबा सगळी कुठे सांगितलं श्रद्धा. लोक आपली एवढी विद्वान आहे, लगेच प्रश्न तो त्यांना सगळं समजवतो. मी जर कुठल्या गोष्टीची अवहेलना करत आहे याचा अर्थ काय होतो, त्याविषयी मला आदर नाही. त्याच गोष्टीची मी अवहेलना करायची. मला त्या गोष्टीचा आदर आहे, त्याची अवहेलना करायची सगळं आहे नाही. मला एक पुस्तक पवित्र वाटते, मी याचा अनादर करत नाही का. तसंच आपण जेव्हा इथे उभं राहतो जेव्हा म्हणतो की बाबा आपण यांना प्रणाम त्यांना प्रणाम, हे जे आपण बोलत असतो त्या गोष्टीचं जे महत्व आहे, त्या गोष्टीच्या महत्वाला आपण ते एक्नॉलेजमेंट देत असतो. आणि हे एक्नॉलेजमेंट आपल्या आदर्शाविषयी बऱ्याचशा लोकांच्या मनात निर्माण नाही झाल्यामुळं
मी हे सगळे ग्रंथ बाजूला ठेवले आणि तुमच्या मनात जे जे येते त्या त्या पद्धतीने वागायला प्रत्येकाने ठरवलं किसी का सुनना नाही. ज्या गोष्टी मला कळते त्या राहुल खांडेकरला करू शकत नाही. माझा काय समज झालं, मला जे कळते मी कोणाला ऐकायला तयार नाही. अरे मीच तर तुम्हाला आहे, मीच तर लोकांची तिथे भाषण देतो, पुस्तकं देतो, पुरस्कार भेटते, सगळेच तुम्हाला आहे. मला काय करत आहे कोणाला ऐकायचं. आपण ती विनम्रता समजून आपल्या अहंकार जागून चालू प्रचंड अहंकार, एवढा प्रचंड अहंकार आहे की लोक एकमेकांचं तोंड पण बघायला पाहिजे. एवढा प्रचंड अहंकार. एक थोडीशी तरी गोष्ट तुम्ही मनाविरुद्ध बोला तिथे करा, त्या व्यक्तीचा एवढा प्रचंड द्वेष तुमच्याविषयी त्या व्यक्तीच्या मनात धरकरून असतो की तो जर म्हणते त्या स्टेजवर असेल तुम्ही जाणार नाही. हे तुम्ही ऐकलं असेल कॉमन. तो जर त्या लग्नात असेल तर मी येत नाही, हे आपण कौटुंबिक ऐकलं नाही. ते नाही बाबा आपण नाही ऐकून. अरे ही धर्मभूमी आहे, इथे बुद्धाचा वारसा आहे. मी बुद्धाच्या नावाने इथे आले. मला व्यक्तीचं कोणीही काही करायचं नाहीये. मी व्यक्तीमुळे नाही जोडला गेलो, मी विचारधारेमुळे जोडला गेलो. मी कुठल्याही व्यक्तीला मी इथे नाही बसू सॉरी कोणी मी जर माझ्या विचारांचा नाही. एक मी याच्यासाठी बाबासाहेबांचं मला थोडा वेळ सांगा, कारण मी बोललो तर भरपूरचे विषय येत असतात. बाबासाहेबांचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. वेळ बऱ्यापैकी झालेला दिसतो. मी बाबासाहेबांचं उदाहरण देतो. बाबासाहेब जेव्हा काठमांडूला धर्म परिषदेसाठी गेले आंतरराष्ट्रीय, ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथूनच जवळ पशुपतीनाथचं मंदिर होतं. आता ते नीती आहे, यांच्यासोबत 4-5 लोक असतात. उदाहरण देतो. आता हे लोक सांगतात ते बाजूला आहे फार ऐतिहासिक पुराणिक मंदिर आहे, त्याच्यानं भेटून काय आपण बाबासाहेबांना कसं त्यांच्या कार्यकर्ते त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला सांगितलं बाबासाहेब तिथे फार जास्त प्रसिद्ध असं मंदिर आपण जाऊ का तिथे. हे प्रसंग आला असं तर बाबासाहेबांनी काय उत्तर होतं, नक्की माझं जे शरणस्थान आहे मी बदलत नाही वारंवार, हे माझं शरणस्थान आहे. इट इज सफिशियंट फॉर मी. मला इकडे तिकडे भटकायची गरज नाही. पण आम्ही अजूनही भटकणं सोडलेलं नाही. बाबासाहेबांचा व्यक्तिपूजेला कडक विरोध होता. होता की नाही? बाबासाहेबांनी ते हयात असताना त्यांची जयंती साजरी केली होती माहिती हयात असते. तर मद्रासचं एक पाक्षिक आहे जयभीम नावाचं सगळी असते. त्या लोकांनी बाबासाहेबांना अप्रोच केलेला की बाबासाहेब तुमच्या जयंती निमित्त आम्ही असा कार्यक्रम घेतोय, तुम्ही या. बाबासाहेबांनी होकारार्थी नकार दिला. होकारार्थी नकार दिला की माझे इतर कामामध्ये मीटिंगमध्ये बिझी असल्यामुळे मी तिथे येऊ शकत नाही, माफ करा मला. ठीक आहे बाबासाहेब, त्यांनी त्यांचं काम माहिती होतं की बाबा आले तुझं वेळ सापडण्याची ताकद नाही. तर त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आमच्या पाक्षिकासाठी एक 2 वाक्य घेऊन पाठवा. तुम्ही येत तर नाही संदेश तर द्या मला. त्या भाषणामध्ये ते भाषण तुम्हाला अभ्यासाची आवड असेल तर ते भाषण 17व्या खंडामध्ये 2ऱ्या पाठामध्ये ते आलेले. एक 15व्या किंवा 20व्या पानावरच ते भाषण भेटत. 17वा खंड पाठ 2 वॉल्यूम 17 तिथे ते भाषण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की माझा जो तुम्ही ह्या जन्मदिवस साजरा करतात आहे, खरं तर मी व्यक्तिपूजेच्या फार विरोधात आहे. कोणीही कोणत्याही व्यक्तीला धोक्यावर घेऊ नये किंवा त्याची पूजा करू नये या मताचा मी आहे. मी नाही सांगते, बाबासाहेब लिहून ठेवते आणि मी रेफरन्स पण देतो, तो तुम्ही वाचू शकता. मला तुम्ही कुठल्या प्रेषिताच्या जागेवर ठेवू नका.
हे फार चुकीचं करतायत. वाक्य फार सुंदर संदेश आहे, तो प्रत्येकाने वाचायला पाहिजे. जे लोक तर जयंतीत नाचतात दिसतात त्यांनी तरी बघायलाच पाहिजे. तर पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये बाबासाहेब म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही मला तो दर्जा दिलाच आहे, ठीक आहे, मग आता माझं एवढं कर्तव्य आहे, आता मला जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आपल्याला बसवला तर मी एक दोन शब्द तुम्हाला शांतपणाचे सांगतो. आणि आता मला जेव्हा तुम्ही प्रेसिड म्हणतात माझं ऐकायला पाहिजे ना, ते पण हे होते. तर त्याचं तेच आपल्या संदेशात म्हणतात की हे व्यक्ती सोम माजवण्यापेक्षा व्यक्ती पूजा करण्यापेक्षा आपण जर आपलं जे वैचारिक कार्य ज्याच्यासाठी आपण लढतो झगडतो त्या व्यक्तीने जर या सगळ्या रंगाकांच्या शोषित लोकांना वर उचलण्यासाठी जर आपल्या प्राणाची आहुती जरी दिली, त्या लोकांचा मी जय जयकार करतो, त्या लोकांचा मी जय जयकार करत स्वस्त लिहिलेलं आहे. आंबेडकर आहे कोणाला म्हणतात, ज्याने आंबेडकर आचरणात आणला त्याला आंबेडकर आहे, तो आंबेडकरवादी आहे. हे 1756 जे उभे होतात ते आंबेडकरवादी नाही, ते फसवतात आहे आपल्याला. स्वस्त लिहिलेलं आहे त्यांची जय व कोणती स्टांजा लिहिलेला आहे, त्यांनी कर्म लिहिलेला आहे. या लोकांचा जय हो. जे लोक आपलं जे एक सुख आहे त्या सुखाला त्यागून जे लोक इकडे धडपडतात आहे, काम करतात, त्या लोकांचा जय हो. बाबासाहेब तुम्ही बाबासाहेबाला जय हो म्हणता, पण त्यांनी तुमचा जय केलेला आहे. जो या कामात वाहून घेतोय स्वतःचं कुटुंब विसरलेलं आहे. बरं त्यांनी नुसतं भाषेचं स्वतःचं कुटुंब तेच विसरले, त्यांचा अधिकार आहे तो. आपण तुला ते माझं कसं, ते माझा मुलगा, माझी बायको, अहो तुला चालता येत नाही, छप्पन कारण देतो, काम कोण करतो. आणि त्या व्यक्तीमध्ये जर एवढी भयानक करुणा जर निर्माण नसती तर तुम्ही आणि आज या बिहारात बसलो. आपण कुठेतरी पुढे खाना जमा करत बसलेलो असतो, कोणाच्या तरी समोर याचना करत असतो की मला काहीतरी शिवपार्थ खायला घाला, माझ्या पाण्याच्या बकेटमध्ये 2 टक्के पाणी टाक. खरं आहे की कुठे आहे. मग मी जे तुम्हाला प्रपोजल सांगितलं तर 25% आणि 75%, या 25% लोकांमध्ये ही करुणा का नाहीये की 75% समाज आज जो आधी तोच संघर्ष करतोय 2 टायमाच्या जेवणाचा याचा त्याच्यासाठी काय झोपडपट्टी लावून राहिले, त्याचं दुःख नाही काय, त्याच्या शिक्षणाचे इश्यूज आहे, प्रत्येक गोष्टीचे इश्यू. मग 25% लोकांनी कमीत कमी रविवारचा 1 दिवस अपेक्षा नाही केली त्यांनी द्यायला पाहिजे समाजासाठी. जो स्वतःला अधिकारी समजतो, शिक्षित आहे, त्याची 2 टायमाची सोय झालेली आहे. काही लोक टेन्शन राहायला लागतात, याच्यातून समाजाने आशाही बघायला नको काय एक कधीतरी चालत माझ्या वाड्यावर, माझ्या वस्तीमध्ये, ही अपेक्षा असायला नको. तर आपण जो आहे या पवित्र महिन्यामध्ये आपण जो हा विचार ऐकून घेतलेला आहे, या विचाराप्रती बुद्धाने सांगितलेल्या विचाराप्रती आपण कृतज्ञ होऊन त्याचं आचरण करा, हीच मला आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा करतो, हीच माझ्याकडून मी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, नमो बुद्ध.